आज आम्ही रामेती अमरावती मार्फत युवा शेतकरी श्री तुषार वासुदेवराव माकोडे यांच्या शेडनेट हाऊसला भेट देण्याकरिता मालखेड येथे आलेलो आहे। तर चला मग त्यांच्या शेडनेट हाऊसला भेट देऊया आणि त्यांचे प्रयोग जाणून घेऊया। सर, तुमचा थोडक्यात नमस्कार, मी तुषार वासुदेवराव माकोडे, राहणार अमरावती। माझी शेती मालखेड। सर, तुम्ही शेडनेट हाऊसमध्ये काकडीच्या कोणत्या व्हेरायटीची लागवड केलेली आहे? पॉलिनेटेड व्हेरायटीजचा उपयोग करायला पाहिजे शेतकऱ्यांनी, आणि त्याची जर प्रॉपर निगा राखली तर हे आपल्याला एक चांगलं सोर्स ऑफ इन्कम शेतकऱ्यांसाठी होईल। तर तुम्ही मार्केटमध्ये भाव मिळावा म्हणून कोणते स्किल यूज करता ते थोडक्यात सांगा। आणि याचा आपण ग्रेडिंग करून 10 kgचे 10 किलोचे पॅकिंग करतो आणि लोकल मार्केटला, अमरावती मार्केटला मिळतो। आणि साधारण ग्रेडिंग केल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये जी अनग्रेड काकडी असते त्याच्यापेक्षा रेट जास्त मिळतो। आणि साधारण ही जी माझ्या हातातली काकडी आहे ही सेकंड ग्रेडमध्ये, म्हणजे सर शेडनेटच्या स्ट्रक्चर बद्दल थोडक्यात माहिती। त्याचं थोडं डिफरंट आहे आणि त्याची कॉस्टिंग डबल जाते ॲटमॉस, म्हणजे ते 25 lakhचा एक म्हणजे काय म्हणतो त्याला 1000 स्क्वेअर फीटच होते, स्क्वेअर मीटर। याच्यात पण ते डोम शेप वगैरे असतं का नेट मध्ये? त्याच्यात असतं, त्याच्यात असतं। हे स्ट्रेटच असतं। तुमचा मजुरीचा खर्च वजा जाता वार्षिक किती उत्पन्न घेता सर तुम्ही? मागच्या क्रॉपचा, काकडीचा जो आहे उत्पादन मला साधारण 20 टन झालेला आहे आणि बाजारभाव मला 20 रुपये ॲव्हरेज लागला। तसा भाव 25, 26, 28 पर्यंतही होता आणि इकडे 18, 16 पर्यंतही मिळाला। आणि साधारण मला 20चा रेट मिळाला ॲव्हरेजमध्ये, आणि 4 लाखाचं मला उत्पादन मागच्या सीझनला झालं। आणि त्यातनं उत्पादन खर्च आणि फर्टिगेशनचा, आपल्या स्प्रेइंगचाच खर्च वगळता साधारण मला 3 लाख रुपये निव्वळ नफा मिळालेला आहे। आणि असं या सिनेरिओनी जर बघितलं तर माझा शेडनेटचा खर्च एका वर्षात रिकवर झालेला आहे। पूर्ण सेंद्रिय पद्धतीने काकडीचे उत्पादन ते घेत आहे आणि जी ग्रोथ पाहिजे युवा ती शेतकरी नाही आहे आहे सध्या, ती येईल। स्पेशल युनिट असतं याला बाकी सीझन मध्ये मातीतच ठेवावं लागतं। हा मीडिया आहे का फक्त? हा सॉइल मीडियामध्ये ठेवावं लागतं। याला ग्रीन लीव्स येतात। सर, शेडनेटचे बेनिफिट्स थोडक्यात शेडनेटचे आम्हाला सांगा। आणि ओपन प्लॉट मध्ये आपण जर काकडी लागवड केली तर याचं थोडंसं डिफरन्स जाणून घेऊ। तर बाहेरची जी काकडी असते ते ओपन ॲटमॉस्फिअरला ओपन राहतं, त्याच्यामुळे रोगराई, कीड आणि व्हायरसेस हे खूप येतात। आणि तसंही आपल्याला माहिती आहे की वेलवर्गीय पिकांना व्हायरसला खूप सेन्सिटिव्ह असतं पीक, त्याच्यामुळे शेडनेटमध्ये जर आपण काकडीसारखं किंवा अदर वेलवर्गीय पिकं घेतले तर त्याला आपण व्हायरसेसपासून, इन्सेक्ट्सपासून, फ्लीज फ्लाईजपासून प्रोटेक्ट करू शकतो। त्याच्यामुळे सुद्धा आपलं उत्पादन वाढ होते आणि खर्च कमी होतो। सर, तुम्हाला या शेडनेट हाऊस करिता शासकीय योजनेचा लाभ मिळालेला आहे का? आणि साधारण मला 13.5 लाख रुपये खर्च आला आहे आणि 10.25 लाख रुपये सबसिडी। सर, आजच्या शेतीत शेतकऱ्यांसाठी आपल्याला काय सांगायचं?